आपला फौजी नवरा असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, तो घर सोडून सकाळी जेव्हा ड्युटीसाठी बाहेर पडतो, तेव्हा घरच्यांना हा मनात विचार येऊन जातो, की आज हा संध्याकाळी परत येईल की नाही येईल. देशभक्ती अशी अशी गोष्ट आहे, मला असं वाटतं ती प्रत्येकामध्ये असावी. केवळ तुम्ही समजा म्हटलं की भारत माता की जय, मला माझा देश आवडतो, माझा देशावर माझा प्रेम आहे, म्हणजे तुम्ही प्रोपोगंडा करताय. जर असा कोणाचा समज असेल तर मला असं वाटतं तो चुकीचा आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना असलीच पाहिजे आणि त्यांनी ती छाती ठोकून लोकांना सांगितलीच पाहिजे. जेव्हा आम्ही शूटिंगच्या दरम्यान किंवा इव्हन त्याच्या आधी लोकेशन वगैरे बघण्यासाठी, इव्हन रिसर्च करण्यासाठी आम्ही तिथे जेव्हा गेलो होतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या. तिथल्या लोकांशी बोलून मला तिथली परिस्थिती कळली. त्यांच्या आयुष्यावर या संपूर्ण टेररिझम या एका गोष्टीचा काय परिणाम झालाय, तो फक्त त्या वर्षांपुरतं सीमित नाहीये. येणाऱ्या पिढ्यांमध्ये सुद्धा तो परिणाम दिसायला मिळतो, जो बदलला पाहिजे आणि बदलतो आहे, असंही मी म्हणेन. त्यांना त्या ऑपरेशनमध्ये 7 गोळ्या देखील लागल्या, परंतु इतकं सगळं होणे आज ते आपल्यामध्ये आपल्या बरोबर आहेत आणि कार्यरत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण लाईफ फेक आहे, बाकी सारं काही फेक आहे. असं कोण म्हणतं? तर तुमच्या सर्वांचा लाडका हो पाहणारा मी अनिरुद्ध गांधी महा MTV अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आपले आजचे हे जे दृश्य टिपणारे छायाचित्रकार आहेत ते म्हणजे साक्षात सावंत आणि राहुल धुलम. तर आपण वेळ न घालवता पॉडकास्टला सुरुवात करूया. तर मंडळी, आज आपल्यासोबत जे उपस्थित आहेत ते म्हणजे नागपूरमध्ये जन्माला आलेले तेजस यांनी सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीत आपली छाप सोडली. प्रेमसूत्र या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. तर बकेट लिस्ट या माधुरी दीक्षितच्या मराठी पदार्पणाच्या चित्रपटामुळे त्यांची दिग्दर्शन कौशल्य सर्वदूर पोहोचली. हिंदीत छत्रीवाली सारखा सामाजिक संदेश असलेला हा चित्रपट दिग्दर्शित करून त्यांनी व्यापक प्रेक्षकांशी नातं जोडलं. आता देव माणूस आणि ग्राउंड झिरो हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर असे जे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले एक नावाजलेले लेखक दिग्दर्शक म्हणजे तेजस प्रभा देऊस्कर. नमस्कार. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? मी छान, तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. आता तुमचे 2 चित्रपट उद्या 25 तारखेला रिलीज होत आहेत, तर काय वाटतंय? म्हणजे योगायोग आहे हा, पण सुंदर योगायोग आहे. कारण एक सिनेमा प्रदर्शित होतोय हेच खरं भाग्याचं लक्षण असतं. त्यात माझे 2 सिनेमे येत आहेत, तर मी त्यापेक्षा जास्त काय अपेक्षा ठेवू. परंतु सिनेमे तयार करताना थोडंसं जे धावपळ होते, पण तोही या सगळ्या कामाचा आणि या सगळ्या जगाचा भाग आहे. त्याच्यामुळे ते मी एन्जॉय पण केलेलं आहे. पण 2 सिनेमे एकत्र येत आहेत. थोडीशी उत्कंठा माझी पण आहे की प्रेक्षक त्या सिनेमांकडे कसं बघतात. 2 वेगळे विषय, 2 वेगळ्या भाषा आहेत, कलाकार वेगळे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच मी खूपच उत्सुक आहे प्रेक्षकांची रिॲक्शन जाणून घ्यायला. येस, मी पण खूप उत्सुक आहे सगळे दोन्ही चित्रपट बघायला. ग्राउंड झिरो मधून केवळ ऍक्शन नव्हे तर युद्धातील मौन देखील दाखवण्याचा प्रयत्न दिसलेला. तर मग हे जाणून बुजून केलं गेलंय का की कसं? ऍक्च्युली मला प्रश्न आवडला तुमचा, कारण तुम्ही कसं हे शोधलं मौन त्याच्यामध्ये आहे? ट्रेलर वरून तुम्हाला काय वाटलं? कुठला भाग तुम्हाला असा वाटला की त्याच्यात तो मौन हा भाग त्याच्यात दिसतोय? ट्रेलर पाहिल्यावरती कुठेतरी थोडाफार मला सायलेन्स असं जाणवलं. त्यावर मला असं वाटलं की हा प्रश्न एकदा विचारात की हे करण्यामागचं नेमकं दिग्दर्शकाच्या म्हणजे काय नेमकं काय डोकं वापरलं. कारण मला काय वाटतं की युद्ध जरी कुठल्याही पद्धतीचं असलं, म्हणजे ग्राउंड झिरो मधलं युद्ध जे आहे ते सीमेवरचं युद्ध नाहीये, ते आपल्या सीमेच्या आतलं युद्ध आहे. करेक्ट. परंतु युद्ध जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक अशी वेळ असते की जिथे युद्ध होत नाही, आणि ते युद्ध तसं म्हटलं तर ते क्षणिक असतं, ज्याच्यामध्ये गोळ्या चालवल्या जातात, बॉम्ब फोडले जातात. हे तसं म्हटलं तर कमी वेळेसाठी असतं. जे युद्ध सुरू असतं ते मनातलं युद्ध असतं. हो. कुठल्याही माणसाच्या मनामध्ये जेव्हा द्वंद्व होतं की हे समोर वाढवून ठेवलेली गोष्ट योग्य आहे, अयोग्य आहे, त्याच्याबद्दल मी जबाबदार आहे की नाही आहे, आणि त्याच्याबद्दल मला कुठली तरी ऍक्शन घ्यायची आहे की नाही घ्यायची, हे जेव्हा युद्ध कोणाच्या मनात चालू असतं आणि कॅरेक्टरच्या मनात चालू असतं, तेव्हा तुम्हाला तो पॉज, ती एक मौनावस्था दाखवावी लागते, ती शांतता तिथे आणावी लागते. त्यामुळे युद्धात सुद्धा एक शांतता असते, आणि ती शांतता आणण्याचा प्रयत्न केलाय. कारण मला असं वाटतं जर ती नाही आणली तर ते युद्ध जे आहे ते खोटं वाटतं. नुसतंच गोळ्या मारतायत, नुसतेच लोक मरतायत, ह्याला मला असं वाटतं त्याला वास्तववादी त्याला स्वरूप येणार नाही. म्हणून तो प्रयत्न आहे. येस.
फौजी जीवनाच्या मानसिक बाजू दाखवणं म्हणजे केवळ वर्दीपेक्षा खोल विषय. मग तुम्हाला कोणता वेगळा रिसर्च करावा लागला का याचा? मुळात वर्दी म्हणजे आपल्या दृष्टीने ज्याला आपण 2D कॅरेक्टर म्हणतो की तेच दिसतात की वर्दी घातली म्हणजे त्यांना कुठली तरी ऍक्शन करायची आहे. परंतु त्यांचं आयुष्य काही फक्त ऍक्शन करण्यामध्ये जात नाही. त्या ऍक्शन पर्यंत पोहोचताना त्यांनी जी मेहनत घेतली असते ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ह्या सिनेमाच्या किंवा कथेच्या दृष्टीने जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा मुळात ज्या व्यक्तीवर ही कथा आधारित आहे म्हणजे नरेंद्रनाथ धर दुबे, जे BSF मधले सेकंड इन कमांडंट होते, ज्यांनी हे ऑपरेशन गाझीबाबा त्यांनी पार पाडलं आणि त्यांना त्या ऑपरेशन मध्ये 7 गोळ्या देखील लागल्या. परंतु इतकं सगळं होणे आज ते आपल्यामध्ये आपल्या बरोबर आहेत आणि कार्यरत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांच्याशी बोलत असताना मला अनेक त्याच्यातल्या पैलूंची ओळख झाली की ऍक्शनला जायच्या अगोदर खूप मोठा भाग असतो. जसं आपण म्हणतो की एखादा आईसबर्ग की वरती 10% असतो आणि खाली 90% असतो. तर मला असं वाटतं ती ऍक्शन जी आहे ती 10% आहे, पण त्याच्या खाली जे 90% काम असतं त्या व्यक्तीचं, त्या ऑफिसरचं, त्याच्या टीमचं, ते खूप महत्वाचं आहे. या सिनेमामध्ये आम्ही तेही आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्याचे जे बारीक डिटेल्स होते की तुम्ही कशा पद्धतीने विचार केला, एखादी घटना वेगवेगळ्या पद्धतीने बघून त्याच्यातले धागेदोरे त्यांना सापडतात, तर ती कशी ती म्हणजे ती पूर्ण प्रोसेस कशी आहे. एखादा फौजी काय विचार करतो, आज सकाळी उठून मला 50 लोकांना मारायचंय हा विचार नाही करत नाही, तर तो जो विचार आहे त्याची मानसिकता जी आहे त्या एखाद्या ऑफिसरची ती जाणून घ्यायची माझी ऍक्च्युली हे होती, म्हणजे मनीषा होती की नुसतं ते कार्डबोर्ड कॅरेक्टर न करावं, त्याच्या डेप्थ मध्ये जावं, त्याच्या घरी कोण लोक असतात, त्या घरच्यांच्या मनात काय चाललं असतं. काश्मीर सारख्या ठिकाणी 2001 ते 2003 असा आम्ही काळ याच्यात दाखवलाय, जो टेररिझमचा अतिशय वाईट काळ बघितलाय काश्मीरने, तो हा काळ. तर तो घरातला एखादा आपला फौजी नवरा असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, तो घर सोडून सकाळी जेव्हा ड्युटीसाठी बाहेर पडतो तेव्हा घरच्यांना हा मनात विचार येऊन जातो की आज हा संध्याकाळी परत येईल की नाही येईल. रोज हा विचार करायचा आहे. आपण इथे बसून, शहरात बसून हे इमॅजिन पण नाही करू शकत की त्यांना काय वाटत असेल. तर ते समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि ते मी या पात्रांच्या द्वारे पडद्यावर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं ट्रेलरमध्ये पण त्याचे थोड्याशा छटा दिसत आहेत, पण सिनेमात तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते दिसेल. येस. आता तर अजूनच माझी क्युरिओसिटी वाढत चालली की कधी उद्याचा दिवस येतोय आणि मी कधी जातोय बघायला हा पिक्चर. आपल्या देशात देशभक्तीवरती आधारित जेवढे चित्रपट येतात तर बऱ्याचदा टीका झेलली जाते किंवा मग ते काही प्रोपोगंडा वाटतात. मग यावरती तुमचा दृष्टिकोन काय? मला असं वाटतं की सिनेमा बघायच्या आधीच त्याचं निर्णय देऊन मोकळं होणं हे कुठल्याच बाबतीत योग्य नाही आहे. तो देशभक्तीचा असो, नाही तर रोमॅन्टिक असो, नाही तर कॉमेडी असो. त्यामुळे चित्रपट बघितल्यानंतर त्याच्यावर भाष्य करणं हे कधीही योग्य. त्यामुळे ते जे लोक करत नाहीत त्यांच्याबद्दल माझं काही मत नाही आहे, कारण मला माहिती आहे की त्यांनी चित्रपट बघितलाच नाही. दुसरी गोष्ट, प्रोपोगंडाचा जर तुम्ही पर्टिक्युलरली विचार कराल तर मला असं वाटतं की काही अंशी तो विषय गैरसमजात आलेला आहे असं मला वाटतं. प्रोपोगंडा म्हणजे काय हा पहिला प्रश्न मला लोकांना विचारायचा आहे. प्रोपोगंडा म्हणजे काय? मला असं वाटतं न केलेल्या गोष्टींचं उदात्तीकरण म्हणजे प्रोपोगंडा, की ज्या मुळात नाहीच आहेत ते तुम्ही ठासून सांगणं की नाही हे आम्ही केलेलं आहे. मग ती पॉलिटिकल पार्टी असेल, एखादी संस्था असेल किंवा एखादा व्यक्ती असेल. परंतु जेव्हा एखादी गोष्ट होते, आमची गोष्ट जी आहे ती 2003 मध्ये घडलेली गोष्ट आहे, एक रिअल स्टोरी आहे. तो व्यक्ती आज ती व्यक्ती आपल्या बरोबर आज आहे, म्हणजे वावरते आहे, जिवंत आहे. तिने केलेलं कार्य, तिच्या टीमनी केलेलं कार्य आज त्याचे म्हणजे चांगले पडसाद आपल्याला बघायला मिळतात. या गोष्टीचा प्रोपोगंडा कसा होऊ शकतो? बरोबर. आणि देशभक्ती अशी गोष्ट आहे, मला असं वाटतं ती प्रत्येकामध्ये असावी. केवळ तुम्ही समजा म्हटलं की भारत माता की जय, मला माझा देश आवडतो, माझा देशावर माझा प्रेम आहे, म्हणजे तुम्ही प्रोपोगंडा करताय. जर असा कोणाचा समज असेल तर मला असं वाटतं तो चुकीचा आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना असलीच पाहिजे आणि त्यांनी ती छाती ठोकून लोकांना सांगितलीच पाहिजे. या मताचा मी.
ग्राउंड झिरोच्या निमित्ताने तुम्ही काश्मीर मधल्या जनजीवनाशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केलायत का? अगदीच केलाय. कारण आमच्या सिनेमात अनेक काश्मीरी लोक आहेत, कॅरेक्टर्स आहेत, ज्याच्यासाठी आम्ही कास्टिंग काश्मीरमधूनच केलेलं आहे. हो. तसंच ग्राउंड वर्क जेव्हा आपण करतो तेव्हा लोकल टीम तुम्हाला लागते, कारण त्यांना तिथली माहिती चांगली असते, त्यांचं तिथे नेटवर्क चांगलं असतं. तर त्यांची आम्हाला मदत होती. त्याच्यामुळे आमची पूर्ण एक काश्मीरी लोकांची टीम होती, जी लोकल लाईन प्रोड्युसर्स ज्यांना म्हणतो आपण, ती टीम आमच्या बरोबर कार्य करत होती. आणि या सगळ्यांच्या म्हणजे संपर्कांमधून मला बऱ्याच गोष्टी कळल्या की तिथलं जनसामान्याचं जनजीवन कसं आहे, त्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टींचा म्हणजे काय काय गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यात ज्या आम्हाला माहिती नाही आहेत. आपल्याला इथे बसून जेवढं आपण ऐकतो, वाचतो, मीडियामध्ये दिसतं तेवढ्या पुरतं आपल्याला त्या प्रदेशाबद्दल माहिती असतं, जर आपण तिथे गेलो नसलो तर. पण जेव्हा आम्ही शूटिंगच्या दरम्यान किंवा इव्हन त्याच्या आधी लोकेशन वगैरे बघण्यासाठी, इव्हन रिसर्च करण्यासाठी आम्ही तिथे जेव्हा गेलो होतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या. तिथल्या लोकांशी बोलून मला तिथली परिस्थिती कळली. त्यांच्या आयुष्यावर या संपूर्ण टेररिझम या एका गोष्टीचा काय परिणाम झालाय, तो फक्त त्या वर्षांपुरतं सीमित नाहीये, येणाऱ्या पिढ्यांमध्ये सुद्धा तो परिणाम दिसायला मिळतो, जो बदलला पाहिजे आणि बदलतो आहे, असंही मी म्हणेन. मग तुम्हाला हा चित्रपट ज्यावेळी तुम्ही चित्रीकरणासाठी तिकडे गेला होता त्यावेळी कोणती आव्हानं समोर आली होती आणि तुम्ही ती कशी पेललीत? आव्हानं म्हणजे सिनेमा बनवताना एक प्रत्येक सिनेमामध्ये एक्झिक्युशनची आव्हानं असतातच. ती आव्हानं तो सिनेमाच्या प्रोसेसचा भाग आहे. परंतु काश्मीर सारखी जी एखादी जागा असते ज्याच्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने काही प्रोटोकॉल्स असतात, काही परमिशन्स तुम्हाला जास्तीच्या घ्याव्या लागतात, त्या सगळ्या परमिशन्स आम्ही घेतल्या. तिथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं, म्हणजे LG सिन्हाजींचं जे गव्हर्नमेंट होतं तिथे, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि पोलिसांची, जम्मू काश्मीर पोलिसांची आम्हाला मदत झाली, BSF, CRPF यांची मदत झाली. त्यामुळे हे जे काही आव्हानं आलीत ती आम्ही त्या वेळेला ती हँडल करत पुढे जात राहिलो. म्हणजे असं कधी झालं नाही की आम्हाला काही करताच येत नाहीये, आता आम्ही अडकून पडलोय, असं कधीच झालं नाही. ती त्या वेळेला थोडे काय चॅलेंजेस येतात, त्याच्यावर आपण मात करतो आणि पुढे जातो. त्यामुळे तसं म्हणालो आपण ओव्हरऑल तर सिनेमाच्या शूटिंगच्या प्रोसेसमध्ये असं कुठलं आमच्या समोर आव्हान आलं नाही की ज्याच्यामुळे आम्हाला काही भाग करताच आला नाही. आता जसं आम्हाला काही ठिकाणी बॉम्बस्फोट दाखवायचे आहेत, तर ते रिअल लोकेशनवर तर मी तसंही करू शकत नाही. काश्मीर असो, मुंबई असो, नाही तर कुठले असो, ते तर मी नाहीच करू शकत. त्यामुळे त्याच्यासाठी सेटवर काम करणं हाच एक पर्याय असतो. तर तसे आम्ही काही भाग आम्ही सेटवर केले. परंतु विषय हाच होता की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर आम्हाला खऱ्या लोकेशन्सवर शूटिंग करता आलं तर विषयाचा जो सखोलपणा आहे किंवा विषयाला जे आवश्यक आहे, व्हॅलिडिटी आपण म्हणतो, तर ते ऑथेंटिसिटी ती आम्ही तिथून मेंटेन करता आली असं आम्हाला वाटलं. ओके. द काश्मीर फाईल्सने एका विशिष्ट दृष्टिकोनातून आपली कहाणी मांडली होती, तसं मग ग्राउंड झिरो यापेक्षा वेगळं काय सांगणार? काही संबंधच नाहीये. दोन वेगळ्या सिनेमांच्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गोष्ट आणि ह्या सिनेमाची गोष्ट याचा काही एक संबंध नाहीये. ग्राउंड झिरोची गोष्ट जी आहे ती दुबे सरांच्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे, डॉक्युमेंटेड घटना आहे. BSFच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या ऑपरेशनला बेस्ट ऑपरेशन असा अवॉर्ड 2015 मध्ये जाहीर झाला. त्यामुळे या घटनेमध्ये असलेले जे डिटेल्स आहेत ते सगळे डॉक्युमेंटेड आहेत, कपोल कल्पित नाही. सिनेमॅटिक लिबर्टी आम्ही जी घेतली आहे ती त्या वास्तविकतेच्या पॅरामीटर्स मध्ये बसू शकेल एवढीच घेतली आहे. आम्ही त्या घटनेला बदलून टाकलंय, काहीतरी वेगळंच दाखवतोय असं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सिनेमाकडे बघताना याच्यामध्ये सत्याचा खूप मोठा भाग आहे. जरी सिनेमाची गोष्ट म्हणून त्याच्यात आम्ही काही सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्या असतील तरीही बेस संपूर्णपणे सत्याचा आहे. त्यामुळे कुठल्याही इतर सिनेमाशी कम्पेअर करण्याचा काही विषय मला इथे दिसत नाही. मला वाटतं की या सिनेमाकडे एक ऐतिहासिक घटना म्हणून बघावी, अनेक अर्थाने. खरी आहे म्हणून ऐतिहासिक, कारण तो इतिहास आहे. त्या घटनेमुळे जे पडसाद भारतभरात त्या घटनेचे उठले आणि त्याचा जो परिणाम, चांगला परिणाम भारताच्या
जनमानसांवर झाला, मला असं वाटतं ती एक ऐतिहासिक घटना आहे. कारण 2003 मध्ये जेव्हा गाझीबाबाचा एन्काउंटर झाला, त्याच्यानंतर जैश ए मोहम्मदचं जे जे अस्तित्व होतं काश्मीरमध्ये ते अतिशय भयानक होतं तोपर्यंत. तर त्या एन्काउंटर नंतर ते अस्तित्व ऑलमोस्ट संपल्यासारखं झालं पुढच्या 15 वर्ष. तर जे एक खूप मोठी अचीवमेंट आहे मी म्हणेन. तर अतिशय खऱ्या घटनांवर आधारित आणि सत्याच्या जवळ ठेवलेला असा हा चित्रपट म्हणून लोकांनी त्याच्याकडे बघावं. येस. मग ग्राउंड झिरो हे नाव काय वाटतं ग्राउंड झिरो ऐकून? अजून तरी काही इमॅजिन होत नाही. ग्राउंड झिरो हा शब्द तसा न्यूजमध्ये आणि न्यूजच्या द्वारे म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्यापैकी पसरलेला आहे. जर सांगायचं झालं तर ग्राउंड झिरो हा पहिल्यांदा कदाचित आपल्या समोर आला असेल तो म्हणजे ट्विन टावर्स जेव्हा पडले, तर त्यावेळेला हा ग्राउंड झिरो हा शब्द अतिशय म्हणजे सारखा तो वापरला गेला. ग्राउंड झिरोचा अर्थ असा होतो ज्या ठिकाणी ऍक्शन घडते आहे, ओके, ती जागा, ओके, इथे या शहरात या एरियामध्ये या जागेवर ते घडलंय जे की भयानक आहे किंवा त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, वॉर सिच्युएशन. तर ग्राउंड झिरो म्हणजे ते आहे, ती जागा जिथे ऍक्शन घडते. ओके. एखाद्याच्या जीवनावरती आधारित चित्रपट आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ते सोपं असतं की कठीण असतं? नाही, मला असं वाटतं खूप कठीण असतं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या आयुष्याच्या किंवा त्यांच्या व्यक्तीच्या इमेजला धरून किंवा त्याला मनात ठेवून तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात. मी जसं म्हटलं तसं त्याचं एक पॅरामीटर आम्ही सेट केलं की आम्ही किती लिबर्टी घेऊ शकतो. तर एखाद्या माणसाच्या आयुष्यावर सिनेमा बनवतोय तर त्याच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आम्हाला तोडमरोड करून नाही दाखवता येत आणि दाखवायलाही नाही पाहिजे. बरोबर. त्यामुळे कठीण असतं, तारेवरची कसरत असते. माणूस एकटा जगत नसतो, त्याच्या आजूबाजूला अनेक लोक असतात. जरी ती लोक सिनेमामध्ये नसली किंवा सिनेमाच्या गोष्टींमध्ये त्यांचा उल्लेख जरी नसला तरी त्या लोकांवर या मनुष्याच्या आयुष्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण काही बोललो तर त्याच्यामुळे इतर लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. बरोबर. किंवा चुकीची गोष्ट आपण बोललो तर ते योग्यही नाही. त्यामुळे या सगळ्यांचा विचार आम्ही केला. त्यांचं कुटुंबीय, त्यांचे जवळचे मित्र, या सगळ्या लोकांना ही फिल्म बघितल्यानंतर असं कधीही वाटू नये की काहीतरी चुकीचं दाखवलं गेलंय. हे खूपच महत्वाचं होतं. त्यामुळे खऱ्या माणसांच्या आयुष्यावर जेव्हा सिनेमा बनवला जातो तेव्हा ह्याची काळजी मात्र नक्की घ्यावी लागते आणि ती आम्ही घेतली आहे. येस. तर थोडा वेगळा प्रश्न विचारतो की आजकाल AI चा वापर सिनेमामध्ये जास्त केला जातो. म्हणजे मध्यंतरी ते झालं की एक कन्नडमध्ये फिल्म बनली लव्ह यू, पूर्ण AI बेस्ड मूवी आहे ती. त्याच्यामध्ये डबिंग AI ने केलेलं आहे, सिनेमॅटोग्राफी AI ची आहे, इवन जे ऍक्टर आहेत ते सुद्धा AI जनरेट केलेले आहेत. तर मग हे जे सगळं चालू आहे आता आणि जे येतंय आता हळूहळू चित्रपट सृष्टीत, तर यावरती कलाकारांना मदत होणार आहे की त्यांची कामं कमी होणार आहेत? तुम्हाला काय वाटतं? नाही, मदतच होणार आहे. कामं कमी नाही होणार, कामं वाढतील. कारण एका वेळेला एक कलाकार किंवा एक आर्टिस्ट 10 सिनेमे करू शकेल, कारण तो कुठेच नसेल. बरोबर. तिथे AI असेल. म्हणजे हे मी एक उदाहरण म्हणून सांगतोय की समजा एखाद्या कलाकाराचा तुम्ही AI व्हर्जन बनवलं आणि त्याच्या बरोबर तुम्ही सिनेमा करायचं ठरवलं तर त्या कलाकाराला पर्सनली तिथे असण्याची गरज नाही. बरोबर. तर तो एकाच वेळा 2 सिनेमांमध्ये 4 सिनेमांमध्ये काम करू शकतो. तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा जो बदल होतो ना त्याच्याकडे जर आपण पॉझिटिव्हली बघितलं त्याचे निगेटिव्ह साईड्स पण आहेत, नाही असं नाहीये. पण शेवटी टेक्नॉलॉजी ही डेव्हलप होतच राहणार. 20 वर्षापूर्वी कोणाला माहिती होतं की डिजिटल सिनेमा एवढा मोठा होईल? बरोबर. कोणाला माहिती होतं की तुमच्या मोबाईलवर तुम्ही सिनेमा बघू शकता? तर त्यावेळेला जेव्हा मोबाईलवरचा सिनेमा आला तेव्हाही याबद्दल चर्चा झाली की आता सिनेमा थिएटर संपले, कोणी जाणार नाही. पण जर आता रिसेंट न्यूज बघितली तर एका मोठ्या थिएटर चेननी 400 थिएटर्स ऍड केलेत. म्हणजे काय की टेक्नॉलॉजी बदलली तर आपण तो जो व्यवसाय आहे सिनेमाचा व्यवसाय हा त्याला अडॅप्ट करून घेतो त्या टेक्नॉलॉजीशी. किंवा टेक्नॉलॉजी सिनेमाच्या व्यवसायाशी अडॅप्ट करते. तर मला असं वाटतं की त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघावं. AIचा उपयोग आपण आणखीन चांगला सिनेमा कसा करू शकतो याच्यासाठी करावा. आणि AI कडे असं कुठलं राक्षस म्हणून बघू नये, तो आपला मित्र आहे. जसं VFX जेव्हा आलं
तेव्हा आपण VFX ची मदत घेऊन आपण काहीच्या काही व्हिज्युअल्स दाखवू शकतो, जे मनात येतात ते दाखवू शकतो. म्हटलं तर हे तुमच्या लिमिटेशनवरती एक म्हणजे लिमिटेशनला ऑल्टर करणारी गोष्ट आहे. तर ह्याचा उपयोग आपण चांगला करून घेतलाय आतापर्यंत सिनेमात. तसाच एआयचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. ओके. आणि जे म्हणजे आता एक चित्रपट तयार करताना पूर्ण टीम असते, रायटर, डिरेक्टर असेल, परत ते सेटिंग्स वाले सगळे जे असतात ते. मग एआय मुळे जे सेटिंग्स वाले जे स्पेशली असतात त्यांची कुठेतरी त्यांना जास्त भीती वाटते की बाबा आता एआय आल्यामुळे खूप माणसं कमी होतात. जी असते टीम ती असतेच, रायटर डिरेक्टर तर लागणारच आहे, पण मग सेटिंग्स वाल्यांचं काय, असा प्रश्न आता त्यांना पडलाय. आम्हाला भीती वाटते की बाबा एआय आल्यामुळे कदाचित आमची कामं जाऊ शकतात. नाही, मला असं वाटतं की एकतर ही भीती 100% खरी नाहीये, कारण प्रत्येक जण उठून एआय मध्येच सिनेमा बनवणार आहे असं नाही होणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनाही परिस्थितीला समरस व्हावं लागेल. कदाचित त्यांना विचार करण्याची त्यांची पद्धत बदलावी लागेल, कामाचं स्वरूप बदलेल. पण माणसं आता आवश्यकच नाही आहेत असं होईल असं मला नाही वाटत आहे. माणसं लागतील, त्यांना कामाचं स्वरूप कदाचित बदलून घ्यावं लागेल. आणि एआय मध्ये सुद्धा तुम्हाला वेगळे आर्टिस्ट लागतात. म्हणजे मी आर्ट डिरेक्टर्सना किंवा त्यांना आर्टिस्टच म्हणतो, कारण ते काहीतरी तयार करतात. तर तिथेही आर्टिस्ट लागतात तुम्हाला, फक्त तिथे वापरणारं मटेरियल वेगळं आहे. तर जर तुमच्याकडे ती नजर आहे, तुमच्याकडे ते स्किल आहे आर्ट करायचं, तर ते स्किल तुम्हाला आवश्यक आहे. ते तुम्ही वापरून एआय मध्ये काहीतरी करू शकता. तर माझं म्हणणं एकदम हताश होण्याची गोष्ट नाहीये. तुम्हाला परिस्थितीशी समरस होऊन पुढे जावं लागेल, हे मात्र खरं आहे. ते तुम्हाला मान्य करावं लागेल. देवमाणूस आणि ग्राउंड झिरो यासारख्या सिनेमात जर एआय वापरायचं ठरवलं तर त्याचा वापर तुम्ही कुठे कराल आणि कुठे नाही असं तुम्हाला वाटतं? आता हे सांगणं खूप कठीण आहे, कारण काय, अजून एआय सुद्धा अतिशय बाल्यावस्थेत आहे. हो, एआयला स्वतःलाच माहित नाही अजून की काय काय करता येऊ शकतं. त्यामुळे असा विचार मी अजून केला नाहीये. जेव्हा करायची गरज पडेल त्यावेळेला हा विचार करू. काय होतं ना, एआय सुद्धा ना, एआय म्हणजे जादू नाहीये. एआयला सांगावं लागतं की करायचं काय आहे, त्याची पूर्ण आधी प्रोसेस आहे आणि त्याचं डिझायनिंग करावं लागतं. तर तुम्ही असं समजा, उदाहरण द्यायचं झालं की आधी तुमच्या हातामध्ये एक फावडं असायचं, आता तुमच्या हातामध्ये एक मशीनचं ड्रिल आहे. मशीनचं ड्रिल असल्यामुळे तुमची मेहनत कमी लागते, पण ते ड्रिल सुद्धा तुम्हाला तिथे ठेवावंच लागतं ना. बरोबर. ड्रिलला प्लग लावावाच लागतो, बटन ऑन करावंच लागतं. त्यामुळे एआय मध्ये सुद्धा ती कामं करावीच लागणार आहेत डिझायनिंगची. येस. त्यामुळे कुठे वापरता येईल या क्षणाला मला नाही सांगता येणार या 2 सिनेमांमध्ये, पण जेव्हा ती गरज पडेल तेव्हा ते करूच, प्रश्नच नाही. ओके, म्हणजे तुम्ही इन फ्युचर तुमच्या पुढच्या फिल्म मध्ये वगैरे ट्राय करू शकता जर गरज पडली तर. ओके, असं मारून मुटकून ते मला हवंच आहे असं काही नाहीये. ते सिनेमाच्या कथेशी कथेवर अवलंबून असतं ते. ओके. देवमाणूस हा एक हिंदी चित्रपटाचा ऍडॅप्टेशन आहे, तर मग रिमेक आणि ऍडॅप्टेशन या दोघांमधला फरक काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण रिमेक आपण अनेकदा ऐकतो की साऊथचे सिनेमे येतात त्याचा आपण रिमेक करतो. तसा एक दृश्यम अतिशय गाजलेला हिंदी सिनेमा सुद्धा आहे, तसाच तो गाजलेला मल्याळम ओरिजिनल सिनेमा आहे. पण दृश्यम सुद्धा एका पुस्तकावरनं अडॅप्ट केलेला आहे. तर अडॅप्टेशन म्हणजे रूपांतरण. ओके. तर रूपांतरण म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट घेता, ती गोष्ट कुठल्या मीडियम मध्ये आहे हा दुय्यम विषय. म्हणजे ती गोष्ट एखाद्या पुस्तकामध्ये आहे किंवा एखाद्या सिनेमाची आहे किंवा एखाद्या नाटकाची आहे, पण गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्ही घेता आणि त्या गोष्टीवर आपल्याला जो सिनेमा बनवायचा आहे तो सिनेमा नवीन पद्धतीने बांधता, नवीन रचता. ते झालं रूपांतरण, बरोबर, म्हणजे अडॅप्टेशन. रिमेक म्हणजे काय? तर रिमेक म्हणजे एखादी गोष्ट जी ऑलरेडी बनली आहे. सिनेमाचा रिमेक होऊ शकतो, नाटकाचा रिमेक नाही होऊ शकत. नाटकाचा रिमेक नाटकातच होईल, पण नाटकाचं अडॅप्टेशन सिनेमात होऊ शकतं, टीव्ही सिरियल मध्ये होऊ शकतं, पुस्तकातही होऊ शकतं. ते अडॅप्टेशन आहे म्हणून. त्यामुळे हा जो रिमेकचा भाग आहे तो म्हणजे इतर भाषेतला सिनेमा, केवळ भाषा आणि त्या अनुषंगाने येणारे कलाकार, फक्त एवढा बदल असतो. ओके. त्याच्या मूळ कथेमध्ये किंवा स्क्रीन प्ले मध्ये फारसा बदल करत नाहीत. ओके. तो रिमेक झाला. अडॅप्टेशन मध्ये तो पूर्णच्या पूर्ण सिनेमा इथल्या मातीशी त्याचं म्हणजे तिथल्या मातीत तो रुजवला असतो. म्हणजे जर मी आता कुठल्याही दुसऱ्या भाषेतला सिनेमा मराठीत करायचा म्हटला
तर त्याचे कॅरेक्टर्स, त्याचे लोकेशन्स, त्याच्यामध्ये असलेल्या कथानकाचे छोटे छोटे भाग हे मराठी लोकांच्या किंवा मराठी संस्कृतीशी जुळणारे करावे लागतील, तर तो मराठीतला सिनेमा होईल. आणि तो तसा म्हटला तर जेव्हा पूर्ण होतो तेव्हा तो एक वेगळाच सिनेमा तयार होतो. जरी त्याच्यातली कथा म्हणजे मूलतत्वात ती सेम असली तरी सुद्धा तो सिनेमा म्हणून वेगळा असतो, कारण त्याची ट्रीटमेंट, त्याच्यातले पात्र सगळं वेगळं असतं. त्यामुळे अडॅप्टेशन जर योग्य अडॅप्टेशन केलं तर आधीचा सिनेमा आणि अडॅप्टेड सिनेमा हे दोन वेगळे सिनेमे तयार होतात. अच्छा. म्हणजे जरी तुम्हाला असं वाटलं की मला आधीच्या सिनेमाची कथा माहिती आहे, तरी अडॅप्टेड सिनेमामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की ज्या तुम्हाला आधीच्या सिनेमात सापडणार नाही. ते तुमच्यासाठी एक सरप्राईज असू शकतं. ओके. जे देव माणूस मध्ये सुद्धा आहे. ओके. बरं, देव माणूस मधला तर मी तुम्हाला एक अनुभव विचारतो की तुम्ही सुद्धा एक दिग्दर्शक आहात आणि देव माणूस मध्ये महेश मांजरेकरांनी काम केलं, ते सुद्धा एक दिग्दर्शक. तर म्हणजे त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही कदाचित तुम्हाला लक्षात आलं नाही, देव माणूस मध्ये एक नाही तर 3 दिग्दर्शक आहेत. हो. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे. ओके. तिघही दिग्दर्शक आहेत. त्यांचे तिघांचे सिनेमे आले, चांगले सिनेमे आलेले. त्यामुळे ते कलाकारही उत्तम आहेत, दिग्दर्शकही चांगले आहेत. तर त्याचा फायदाच होतो. म्हणजे एक खरं कलाकार जेव्हा सेटवर येतो तेव्हा असं अपेक्षित असतं की त्यांनी त्याचा दिग्दर्शक मागे ठेवून यावा आणि कलाकार म्हणून त्या सिनेमात काम करा. पण असं होत नाही आणि असं होणं शक्य पण नाही, कारण आपण माणूस असतो, आपल्या मनात ते विचार सुरू असतात. बरोबर. आपसुक आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघतो तर जर आपण त्या गोष्टीशी संबंधित असू तर त्याच्याबद्दल आपण विचार करतो. म्हणजे एक कलाकार जो दिग्दर्शक आहे त्याच्या आयुष्यात, तो दुसऱ्या दिग्दर्शकाचं काम बघताना त्याचा विचार साहजिकच करणार की हा शॉट मी कसा घेतला असता. हा विचार साहजिक आहे. त्यामुळे हे तिथेही होत होतं, त्याच्यावरनं चांगली चर्चा होत होती. ओके. फक्त फरक काय असतो की त्यांच्या चर्चेवरनं मी शॉट कसा घ्यायचा हे ठरवत नव्हतं. शॉट कसा घ्यायचा हे मी ठरवलं होतं, सीन कसा असणार हे मी ठरवलं होतं. माझं त्या सिनेमाकडे बघण्याचा माझा एक दिग्दर्शक म्हणून माझा दृष्टिकोन फिक्स होता. ओके. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यात फक्त भर घालून चांगलंच केलंय. म्हणजे कधी कधी एखादं सजेशन येतं की बाबा हे तू ऍड करू शकतोस किंवा हे असं केलंस तर अजून चांगलं वाटेल. जे चांगले सजेशन्स आहेत ते मी नक्कीच वापरले आहेत, कारण मला असं वाटतं सिनेमा हा एकट्या माणसाच्या मनातून बनत नाही, त्या सगळ्यांच्या एफर्ट मधून बनतो. त्याच्यात तुम्हाला दिशा पकडावी लागते. दिशेवरनं न भरकटता तो पुढे न्यावा लागतो. त्यामुळे दिग्दर्शकाला ती दिशा माहितीच पाहिजे. परंतु त्या प्रोसेसमध्ये जर कोणाचे काही सल्ला किंवा एखादं सजेशन आलं आणि ते जर चांगलं असेल तर मला असं वाटतं प्रत्येक दिग्दर्शकाने ते घ्यायला हवं. कारण शेवटी चांगला झालेला सिनेमा जर चांगला झाला तर नाव तुमचंच लागणार आहे दिग्दर्शक म्हणून. त्यामुळे तिथे काही असं लिहून येणार नाही की ही लाईन अमुक माणसांनी सजेस्ट केली होती. त्यामुळे ती भीती असण्याचे काही कारण नाही. तुम्हाला फक्त एवढं बघायला पाहिजे की दिलेला सल्ला जो आहे तो आपल्या सिनेमाशी म्हणजे सिनेमाला भर घालतोय का प्रॉब्लेम क्रिएट करतोय. तर तो मला या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही असं वाटलं नाही की हे दिग्दर्शक असल्यामुळे सिनेमात काहीतरी त्रास होतोय किंवा विचार भरकटतायत, ते मला कुठे वाटलं नाही. ओके. आता ग्राउंड झिरो आणि देव माणूस यांचं शूटिंगचं साधारणतः टाइम कसा असायचा? नाही, वेगवेगळं आहे. दोन्ही वेगवेगळ्या वेळेला शूट झाले. त्याचमुळे हे दोन्ही सिनेमे एका दिवशी जरी प्रदर्शित झाले असले तरी याच्या प्रोसेसेस वेगवेगळ्या आहेत. याचं पोस्ट प्रोडक्शन बऱ्यापैकी सिमिलर टाइमला चालू होतं, तो एक भाग होता. पण शूटिंग वगैरे वेगवेगळ्या वेळेला झाल्या, त्याच्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी तसा क्लॅश नाहीये. ओके. मला तेच म्हणायचं होतं की म्हणजे जर दोन्ही असं अल्टरनेट चालू होतं तर तुम्ही मॅनेज कसं काय केलं? तुम्हाला मी सांगतो, म्हणजे ही आपण म्हणतो ना की आपल्याला ज्या स्फूर्ती देणाऱ्या गोष्टी असतात, तर म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, मला डिटेल्स कदाचित मागे पुढे होतील, पण स्टीव्हन स्पिलबर्गनी जो जगातला इतका मोठा दिग्दर्शक आहे, त्यांनी किती म्हणजे म्हणावं तेवढ्या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर त्याच्याकडे एक असा काळ होता की दिवसा तो शिंडलर्स लिस्ट नावाचा जो एपिक सिनेमा झाला, कल्ट सिनेमा झाला, त्याचं शूटिंग करत होता. आणि रात्री बसून स्टुडिओमध्ये ज्युरासिक पार्क जो परत एक कल्ट झाला त्याचं एडिटिंग करत होता. म्हणजे एक कम्प्लिटली वेगळे विषय एक दिग्दर्शक जर हँडल करू शकतो तर ती स्फूर्ती देणारी गोष्ट माझ्यासाठी होती की तो तर
आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे दिग्दर्शकांसाठी तर तो म्हणजे देवच आहे सिनेमातला. तर जर त्यांनी हे केलं आहे तर हे करता येऊ शकतं, तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. तर त्यामुळे हे करताना मला मजा येत होती. नक्कीच माझी ओढाताण होत होती. वेळेचं आपल्याजवळ बंधन असतं कारण 24च तास आहेत. परंतु मी त्याच्याकडे असं नाही बघितलं की आता मला सुट्टी हवी आहे. खरं तर एका सिनेमातून दुसऱ्या सिनेमाच्या कामामध्ये जाताना मला रिफ्रेशमेंट मिळायची, कारण हा विषय आपण काम केलाय, आता स्विच ऑफ करा, दुसऱ्या विषयाच्या कामामध्ये जा, दुसऱ्या सिनेमाच्या विषयामध्ये. त्यामुळे ती रिफ्रेशमेंटच आहे. त्यामुळे मला त्या दमछाक झाल्यापेक्षा मला मेहनत जास्त लागली, परंतु कंप्लेंट्स नाही आहेत. चित्रपट करताना महेश मांजरेकर यांच्याशी बोलून त्यांच्या आयुष्यातील एखादा खास पैलू समजावून घेतलेत का? नाही, तशी गरज नाही पडली, कारण हे जे पात्र त्यांनी केलेलं आहे ते त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींवर आधारित नाहीये. ओके. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला कुठला विषय याच्यात मांडायची मला तशी गरज काही वाटली नाही. ओके. देवमाणूस मधून केवळ यश नव्हे तर संघर्ष आहे, काही चुका आहेत आणि माणूस पण दाखवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. मग ते प्रेक्षकाला कितपत जाणवेल असं ऍज अ डिरेक्टर तुम्हाला वाटतं? खरं हा प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, कारण प्रेक्षक कसा त्या सिनेमाला स्वीकारतो हे प्रेक्षकच सांगू शकतात. परंतु आपल्या मनामध्ये एक अपेक्षा असते की प्रेक्षकांनी सिनेमा बघावा, त्यांना असं वाटावं, समजावं की या सिनेमात घडणाऱ्या गोष्टी या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातही घडू शकतात. प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा प्रत्येकामध्ये एक देव दडलेला आहे. त्यामुळे आपण माणूस असलो तरी आपल्यामध्ये ते दैवी अंश आहे. आणि कधी कधी तुम्हाला तो एक काय म्हणतात त्याला, एक असा क्षण येतो की जेव्हा तुम्हाला त्या आतल्या म्हणजे दैवी अंशाला बाहेर आणावं लागतं आणि तुम्हाला तो एक निर्णय घ्यावा लागतो की जो कदाचित माणूस म्हणून तुम्हाला योग्य वाटतो, पण त्या दैवी अंशासाठी तो अयोग्य असतो. तर अशा वेळेला तुम्ही काय कराल, हे जे प्रश्न आपल्याला पडतात ते प्रश्न देवमाणसामध्ये सुद्धा, या सिनेमामध्ये सुद्धा ते आहेत. आणि ते लोकांना नक्कीच विचार करायला लावतील की अशी एखादी घटना जर त्यांच्या आयुष्यात घडली तर आपण काय करू शकतो, हा त्यांचा विचार ते करतील. येस. आता आपण शेवटच्या प्रश्नांकडे जाऊया. हा चित्रपट बघून प्रेक्षक थिएटरच्या बाहेर काय घेऊन जातील, या मागचा काही उद्देश किंवा काही संदेश जो प्रत्येक डिरेक्टर असतो की आपला एक मूवी झाल्यानंतर की हा थॉट मला वाटतो की हा थॉट ऑडियन्स घेऊन जाऊ शकते? कुठला सिनेमा? कारण दोन्ही. मला ऍक्च्युली तुम्हाला एक सांगायला आवडेल. आमचे मित्र अंकुश चौधरी, एवढा मोठा कलाकार, स्टार, महाराष्ट्राचा स्टार, येस, त्याचा मला मेसेज आला. ट्रेलर बघितला कडक आणि आपसुक माझ्याकडून एक त्याला उलटा हे गेला मेसेज की कुठला, कारण दोन्ही ट्रेलर्स एक दिवसा मागोमाग रिलीज झाले होते. त्यामुळे ही खरं गंमत आहे, माझ्यासाठी गंमत आहे की 2 सिनेमे 2 ट्रेलर सगळं पॅरलल चालू आहे. कारण ट्रेलर पण साधारणतः सेम एक दिवस आड दोघांचे ट्रेलर रिलीज झाले. परंतु दोन्ही सिनेमांचा जर का विचार केला तर 2 सिनेमे कम्प्लिटली वेगळे आहेत. त्यामुळे ग्राउंड झिरो बघून घरी जाताना मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी येतील. काय होती परिस्थिती 20-25 वर्षापूर्वी, जेव्हा सर्व्हिसेस किंवा आर्म फोर्सेस मधल्या लोकांचं आयुष्य आपण आतमध्ये जाऊन त्यांच्या आयुष्यात जाऊन बघतो, तेव्हा जे पैलू आपल्याला सिनेमाच्या थ्रू दिसतील, बऱ्याच लोकांना ते माहिती पण नसतील, कारण आपण त्यांच्याशी संबंधित नसतो. तर ते लोकांना कळेल किती कठीण होता तो काळ. 2001 ते 2003 हा काळ किती कठीण होता काश्मीरमध्ये आणि काश्मीरमधल्या लोकांसाठी, ते आपल्याला दिसेल. आणि हे सगळं करताना एक खात्री पण तुमच्या मनात तयार होईल प्रेक्षकांच्या की ठीक आहे, कठीण काळ येतो, पण त्या कठीण काळात आपल्याला सांभाळून नेणारे लोक आहेत. ते फोर्सेस मधले लोक आहेत, ते आर्मी असतील, BSF असेल, एअरफोर्स, नेव्ही, सगळे फोर्सेस किंवा इंटेलिजन्सचे लोक असतील, ते अविरत काम करतायत आपल्यासाठी. त्यांचं आयुष्य पणाला लावून काम करतायत. अनेकदा त्यांचं आयुष्य त्यांना बलिदान करावं लागतंय आपल्याला सेफ ठेवण्यासाठी. तर ही भावना तुमच्या मनात नक्कीच तयार होईल याची मला खात्री आहे. देव माणसाचं जर आपण बोललो तर देव माणसामध्ये मी म्हटलं तसं की प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जिथे तुम्हाला कुठली तरी एक दिशा निवडावी लागते आणि तुमच्या मनात ते प्रश्न येतात की ही योग्य आहे की अयोग्य आहे.
आणि निवडल्यानंतर सुद्धा म्हणजे अयोग्य दिशा सुद्धा कधी कधी तुम्हाला निवडावी लागते, कारण ती दिशा तुम्हाला जिथे घेऊन जाणार असते ती गोष्ट किंवा ती जागा हे तुमच्या आयुष्यापेक्षा मोठ्या किंवा महत्वाच्या प्रतीचं असतं. त्यामुळे कदाचित तुम्ही अयोग्य काम करून एखादं योग्य परिणाम साधणार असाल तर कधी कधी तुम्हाला ती अयोग्य दिशा सुद्धा निवडावी लागू शकते. तर ते विचार तुमच्या मनामध्ये चालना देऊन जातील प्रेक्षकांच्या, असं मला वाटतं. आणि हे दोन्ही सिनेमांमध्ये हे सगळं जरी असलं तरी बॉटम लाईन ही आहे की दोन्ही सिनेमे बघताना तुम्ही एंटरटेन होणार आहात, तुम्हाला मनोरंजन मिळणार आहे, तुम्हाला एज ऑफ द सीट ड्रामा आहे किंवा थ्रिलिंग आहे. दोन्ही सिनेमांमध्ये थ्रिल आहे. त्यामुळे आता काय होणार हा प्रश्न तुम्हाला सतत पडत राहणार आहे. त्यामुळे लोकांनी हे बाकी सगळ्या गोष्टी हे नंतरच्या भाग, फिल्म बघताना तुम्हाला मजा येणार आहे हे मात्र तुम्हाला मी 100% सांगू शकतो. येस, उद्या मी आणि आपले सगळे ऑडियन्स आम्ही जातोय नक्कीच थिएटर मध्ये आणि चित्रपट मस्त परत बघणार. तो प्रश्न कुठला चित्रपट? दोन्ही बघणार आहे. हो नक्की, दोन्ही चित्रपट दोन्ही बघा. येस. आता एक शेवटचा प्रश्न की तुमच्या मते एक हुशार दिग्दर्शक कसा असतो? बापरे, मी नक्कीच नाहीये, त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर नाही देता येणार. हुशार दिग्दर्शकाचं डेफिनेशन मी नाही सांगू शकत. मी कसा असावा तेही मला सांगता नाही येणार. हुशार दिग्दर्शक असं म्हणणार नाही. मला असं वाटतं दिग्दर्शक म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा त्या शोधण्याचा अंगीभूत करण्याचा मी प्रयत्न करतोय, जे मला अजून नाही सापडलंय, मला अजून चांगलं काम करायचं आहे. परंतु दिग्दर्शक होण्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे खूप बघायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, वाचायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. तरच तुम्हाला वेगवेगळे पात्र दिसतील, तरच तुम्हाला वेगवेगळ्या घटना दिसतील. त्या घटनांच्या मागे त्याचा मतितार्थ काय आहे ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि शेवटी तुमच्या मनातल्या किंवा तुमच्या नजरेतून त्या घटनेकडे तुम्ही बघून त्या घटनेचा जो गर्भितार्थ आहे तो तुम्हाला कळला पाहिजे आणि तुमच्यामध्ये ती धमक असली पाहिजे की तुम्ही ती सांगताय. जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही सांगताय. म्हणजे एक स्टेटमेंट तुम्ही करता, कारण तुम्ही एक गोष्ट सांगताय. बरोबर. तर हे नक्कीच पाहिजे. म्हणजे ऑब्झर्वेशन तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे दिग्दर्शक म्हणून. आणि नवीन नवीन विषय, म्हणजे पुष्कदा असं होतं की एखादा दिग्दर्शक असतो त्याला ठराविक विषय आवडतात, तो त्याच विषयांमध्ये काम करतो, हरकत नाही. पण मग ते विषय जे ते धरून तुम्ही त्याच्यातलं जास्तीत जास्त खोली तुम्ही कशी गाठू शकता ते तुम्ही काम केलं पाहिजे. मला पर्सनली विचाराल तर मला वेगवेगळे विषय आवडतात. म्हणजे एकसारखे विषय करण्यात मला तेवढा रस नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन कथा, नवीन विषय शोधण्याची माझी धडपड असतेच. त्यामुळे आधीचा सिनेमाच्या नंतर हा जो सिनेमा येईल तो वेगळा पाहिजे, मग त्याच्यानंतर पुढचा सिनेमा अजून वेगळा पाहिजे, अशी एक म्हणजे माझी हे आहे, अशी माझी एक धारणा आहे. ओके. आणि माझं काम त्या दिशेने मी करत असतो. त्यामुळे एक चांगला दिग्दर्शक होण्यासाठी मला असं वाटतं की अनुभव घेत राहणे, ते मनामध्ये रुजवत राहणे. कारण कॉलिंग आहे ते अल्टिमेटली. म्हणजे तुमचं इन्स्टिंक्टवर सिनेमा बनतो, टेक्नॉलॉजी नंतर येते. पहिले इन्स्टिंक्ट असतं की मला ही गोष्ट अशी सांगायची आहे किंवा हे पात्र असं उभं करायचंय, हा शॉट असा घ्यायचा, हे सगळं इन्स्टिंक्टवर असतं. त्याला जोड म्हणून तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहेच, ते तुम्ही करणारच आहात. तर ते अनुभव तुमच्या मनात तुम्ही नक्की घेतले पाहिजे. येस. तर तुम्हाला आता दोन्ही चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा MHAMTV कडनं. थँक्यू. आणि भरभरून प्रतिसाद मिळणार आहे चित्रपटांना, कारण दोन्ही विषय वेगवेगळे आहेत आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह बघायला मिळणार आहे ऑडियन्सला. नक्कीच चित्रपट बघायला जायचंच आहे. ग्राउंड झिरो आणि देव माणूस. आणि सर तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी देखील आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी. तर आता वेळ झाली आहे मित्रांनो इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जायचं नाहीये. हा पॉडकास्ट संपूर्ण बघायचा आहे. पॉडकास्ट आवडल्यानंतर पॉडकास्टला लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट करायचे आणि MHAMTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन कलाकारासह, त्याच्या नवीन गोष्टी सोबत आणि त्याच्या नवीन अनुभवासोबत. वेळ झाली इथेच थांबायची. धन्यवाद.